नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाड नगर परिषदेचा गलथान कारभार तसेच अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून त्रास देणे, छळ करणे या अन्यायाविरोधात प्रहार अपंग क्रांती संघटना आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा महाड पोलादपूर तालुका अध्यक्ष फैज हुजरुक यांनी दिलाय. महाड शहरातील दिव्यांग बंधू हे विविध समस्या व शासकीय योजनांचा लाभ मिळण्याकरिता 3 वर्षांपासून महाड नगर परिषदेकडे अनेक वेळा या संदर्भात मुख्याधिकारी यांच्याजवळ बैठका घेत आहे, परंतु काहीतरी कारणे सांगून दिव्यांग बंधूंना खोटी आश्वासने दिली जातात. महाड नगर परिषदेला विविध समस्यांच्या योजनांची माहिती मागितली असता एकही अर्जाचे उत्तर देता आलेले नाहीये. महाड नगर परिषदेकडे या समस्यांबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार सुद्धा करीत असताना परंतु याकडे दुर्लक्ष केले जाते. सदरील ग्राम समस्यांचे निवारण 20 जानेवारी 2025 पर्यंत नगर परिषदेकडून करण्यात आले नाही, तर महाड शहरातील दिव्यांग बंधू नगर परिषदेच्या पटांगणात 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता तीव्र आंदोलन छेडणार आहे. महाड शहरातील शासकीय धोरणानुसार नगर परिषदेकडून दिव्यांगांना मिळालेल्या राखीव गाळ्यांवर अतिक्रमण झालेले आहे. तसेच असे निदर्शनास येते, ज्या दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी राखीव गाळे मिळालेले आहेत ते दिव्यांग स्वयंरोजगार न करता हे गाळे पोट भाडे तत्वावर इतर इसमांना दिलेले आहे. सदरील अतिक्रमण त्वरित हटवून ते गाळे दिव्यांग यांच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ज्यांना रोजगार करायचे नसेल तर ते राखीव गाळे नगर परिषदेने आपल्या ताब्यात घ्यावे. शासकीय GR अधिनियम 2007 नगर परिषदेने हद्दीतील दिव्यांग यांना 200 स्क्वेअर फूट जागा स्वयंरोजगारासाठी देण्यात यावी. बाजारपेठ शहरातील विविध ठिकाणी 50 दिव्यांगांनी शासकीय GR प्रमाणे स्वयंरोजगार करिता 200 स्क्वेअर फूट टपरीकरिता देण्यात यावी. शासकीय GR प्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी. महानगर परिषद 5% निधीचा लाभ शासकीय GR प्रमाणे देत नाही. शासकीय नियमानुसार नगर परिषदेच्या एकूण उत्पादनाच्या रकमेतून 5% निधी करायची असते, परंतु नगर परिषदेने तसं न करता चुकीच्या पद्धतीने निधी खर्च केली जातो. शासकीय GR प्रमाणे दिव्यांगांचे 5% निधी खर्च करावा, तसेच शासकीय नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी व गेली 5 वर्षात दिव्यांगांना 5% निधी GR प्रमाणे खर्च करण्यात आलेला नाही असे निदर्शनात येत आहे. शासकीय नियमानुसार महानगर परिषदेने इमारती दिव्यांग कक्षाची त्वरित व्यवस्था करण्यात यावी. तसेच विविध शासकीय योजना राबविण्यात वरील मागितलेली सकाळी माहिती 20 जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करण्यात आली नाही, तर 26 जानेवारीला महाडमधील प्रहार क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. संघटना ते अध्यक्ष आम्ही 26 जानेवारीला नगरपालिकेमध्ये आंदोलन करणार आहोत. तर त्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी किंवा आम्ही पुरुषांनी सगळ्यांनी एकजुटीने सहभागी व्हावा ही सगळ्यांना आव्हान करते. आपली 5% निधी आणि जे इतर काही समस्या आहेत त्याच्यासाठी आपण हा आंदोलन छेडणार आहोत. तर सर्वांनी एकजुटीने एकत्र यावं ही आमची प्रहार संस्थेकडून नम्र विनंती आहे. 3 वर्षापासून विविध समस्याबाबत नगरपालिकेकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतोय आणि CO साहेबांच्या दालनात बैठकी घेत असताना त्याच्यावर कोणत्याही प्रकारची आम्हाला अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. सर्वप्रथम दिव्यांगाचे गाळ्यावर अतिक्रमण झालेलं आहे. 5% निधी ही चुकीच्या पद्धतीने दिव्यांगाला दिली जात आहे आणि 200 स्क्वेअर फूट प्रमाणे जो GR आहे त्याप्रमाणे दिव्यांगाला महाड शहरातील टपऱ्या दिल्या जात नाही आहे. तरी आमची मागणी आहे की 20 जानेवारी 2025 पर्यंत आम्ही जो पत्रव्यवहार केला त्याची मागणी जर पूर्ण झाल्या नाही तर 26 तारखेला आम्ही महानगर परिषदेवर तीव्र आंदोलन छेडणार याची आम्ही पूर्ण आधीच त्यांना कल्पना दिलेली आहे. महानगर परिषदेमध्ये माननीय अध्यक्ष आमच्या अपंगांचे फैजभाई हुजरुक त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व अपंग बंधू व बहिणी आम्ही प्रत्येक वेळी महानगर परिषद अधिकारी यांच्या कार्यालयात मीटिंग ठेवून त्यांच्याकडे सर्व काय आमचे हे आहेत ते मांडत असताना फक्त प्रत्येक वेळी ते आम्हाला नंतर सांगू या पद्धतीने शोध देत असतात. त्याचप्रमाणे अपंग बंधूंना रोजगारांसाठी किती वेळा माग केली आम्ही त्यांच्याकडे. टपरीसाठी केली, जाग्यासाठी केली, गाल्यासाठी केली. आतापर्यंत कुठल्याही अपंगांना त्यांनी दिलेलं नाही. बाहेरून येणारे काही लोक आहेत किंवा बाहेरून येणारे दुसरी लोक आहेत ही महाड शहरामध्ये येऊन रोजगार करतात. मग आमच्या महाड शहरातील अपंगांना किंवा महाड तालुक्याच्या अपंग लोकांना इथे जागा भेटत नाही, टपरी भेटत नाही. याचं कारण काय हे आम्हाला त्यांनी. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.